शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो. आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी ग्रामरचा एक टॉपिक बघणार आहोत. आपल्या टॉपिकचं नाव आहे सर्वनाम. बच्चों, आज के हमारे इस क्लास में हम मराठी ग्रामर का एक नया शीर्षक पढ़ने वाले हैं, नया लेसन पढ़ने वाले हैं, जिसका नाम है सर्वनाम, जिसे प्रोनाउन कहते हैं. चलिए जानते हैं सर्वनाम क्या होता है. हम सर्वनाम की सबसे पहले व्याख्या देखेंगे. सर्वनामाची सर्वात अगोदर आपण व्याख्या बघूया. काय असते सर्वनाम म्हणजे? सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता पुढे बघा, काही वाक्य तुमच्या पुढे आहे आणि तुम्हाला ती वाचायची आहे. तर बघा काय वाक्य आहे आपली. दिनू हा रोज शाळेत जातो. दिनू वर्गात खूप हुशार आहे. दिनूला दिनूचे वर्गमित्र लाडाने दिन्या म्हणतात. दिनू हा मित्रांची अभ्यासातही मदत करतो. आता तुम्ही या वाक्यांमध्ये बघत असाल, दिनू हे जे नाम आहे त्याला पुन्हा पुन्हा आपण उच्चारण केलेला आहे. फिर से बार बार हमने उसको दिनू का नाम को दोहराया है. किसी भी वाक्य की जब हम शुरुआत करते हैं तो ये नाम से करते हैं. मतलब दिनू हाँ रोज़ शायद जातो. अब किसी वाक्य की अगर शुरुआत कर रहे हैं हम तो वहाँ नाम के साथ शुरुआत की है. जैसे यहाँ पे दिनू यह रोज़ स्कूल जाता है. तो उसके बाद के जो वाक्य बनते हैं हमारे, तो उसमें हम नाम का प्रयोग न करें या उसके नाम के प्रयोग के बदले में हम जो शब्द इस्तेमाल करते हैं हम उसे सर्वनाम कहते हैं. इन सर्वनामों की वजह से ही हमारी जो वाक्य रचना है ये बहुत सुंदर खूबसूरत दिखाई देती है. बार बार नाम का उच्चारण होने से वह वाक्य जो है वो ठीक नहीं लगते. इसके वजह से हमारे व्याकरण में सर्वनाम का उपयोग किया जाता है नाम के बदले में. अब देखिए, यही जो वाक्य है हम फिर से दोहराते हैं सर्वनाम के साथ. दिनू हा रोज शाळेत जातो. तो वर्गात खूप हुशार आहे. त्याचे वर्गमित्र लाडाने त्याला दिन्या म्हणतात. तो त्याच्या मित्रांची अभ्यासातही मदतही करतो. आता इथे तुम्ही बघू शकता, जिथे जिथे आपण अंडरलाईन केलेले आहेत जे शब्द, ते आपले आहेत सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. आपण ही व्याख्यामध्ये बघितलं आहे आणि उदाहरणाच्या द्वारे आता मी इथे तुम्हाला समजूनही सांगितलं आहे. काय सर्वनाम कशाला म्हणतात? नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जाते त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता तुम्हा सर्वांना सर्वनाम म्हणजे काय हे कळले असेलच. तर आता आपण या सर्वनामाचे काही विशेष आहे जे आपल्याला पुन्हा जाणून घ्यायचं आहे. तर बघूया आता आपण सर्वनामाचं काही विशेष. नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामांसाठी वापरली जातात त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे असे सुद्धा म्हणतात. मराठीत एकूण सर्वनामे खालीलप्रमाणे 9 आहेत. तो बच्चों, अभी देखते हैं मराठी सब्जेक्ट में सर्वनाम में हमारे कौन कौन से शब्द आते हैं. देखिए, हमारा सबसे पहला शब्द है मी, तू, तो, ती, त्या, ते. फोर्थ है हमारा हा, ही, हे, ह्या. जो, जी, जे, ज्या. त्यानंतरचा कोण. त्यानंतरचा आहे आपण आणि त्यानंतरचा आहे काय आणि नंतर शेवटचा आहे आपला स्वतः. हे जे शब्द आहेत हे आपले आहेत सर्वनाम, जे मराठीमध्ये आपण वापरतो. आपण सर्वनामाचे आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे माहिती. आपण सर्वनाम काय आहे याची व्याख्या बघितलेली आहे. त्याच्यानंतर वाक्यांद्वारे ते समजून घेतलेलं आहे. सर्वनामाचं काय विशेष आहे तेही जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये जे जे शब्द सर्वनामाद्वारे वापरले जातात, सर्वनामांचा वापर मराठीमध्ये ज्या ज्या शब्दांद्वारे केला जातो ते शब्द आता आपण इथे बघितलेले आहेत. आता याच्यानंतर आपण बघूया सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे खालील 6 प्रकार आहेत. अब हमारे जो सर्वनाम हैं उसके जो मराठी में 6 प्रकार होते हैं, 6 टाइप्स होते हैं. अब उसे हम जानते हैं.
सबसे पहला है हमारा पुरुषवाचक सर्वनाम, दूसरा है दर्शक सर्वनाम, तीसरा है संबंधी सर्वनाम, चौथा है प्रश्नार्थक सर्वनाम, हमारा पांचवा है अनिश्चित सर्वनाम और हमारा सबसे लास्ट वाला सर्वनाम है आत्मवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय आपण जाणून घेऊया। ज्या सर्वनामाचा प्रयोग बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी, ऐकणाऱ्यांसाठी किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीकरिता वापरत असतो त्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो। पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणते कोणते सर्वनाम येतात तर बघा, आता इथे उदाहरणा स्वरूपामध्ये तू, तुम्ही, आपण, तो, ते, त्या, आम्ही, स्वतः, मी हे जे आहेत सर्वनाम हे आपले आहे पुरुषवाचक सर्वनाम। याची आता पुन्हा काही वाक्ये बनवली आहेत मी, तर ते बघूया आता। तू एवढा लाडू खाऊन टाक। आता या वाक्यामध्ये तू हे जे वाक्य आहे ते अंडरलाईन केलेला कोणता शब्द आहे? तू। तू हा शब्द पुरुषवाचक सर्वनाम आहे। त्याच्यानंतरच्या वाक्यात बघा, तुम्ही अभ्यास करा, आपण सर्व जेवण करू, तो गावाला जातो, ते क्रिकेट खेळतात, त्या सर्वजणी विहिरीचे पाणी भरतात, आम्ही रोज देवाची पूजा करतो, मी स्वतः ते चित्र काढले आहे। आता आपल्या या 8ही वाक्यामध्ये हमारे जितनी भी इतनी यहाँ पे सेंटेंस है, उन सारे सेंटेंस में जो अंडरलाइन किए हुए वर्ड्स हैं वो हमारे पुरुषवाचक सर्वनाम दर्शाते हैं। सबसे आखरी का जो हमारा वाक्य है, सर्वात शेवटचा 8व्या क्रमांकाचं जे आपलं वाक्य आहे त्याच्यामध्ये मी स्वतः ते चित्र काढले आहे। आता याच्यामध्ये 2 शब्द आपले सर्वनाम आहेत, तर तुम्हा सर्वांना जे शब्द आहेत, जे सर्वनाम आहेत आपले, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपल्या सर्वनामाच्या आता प्रकारामध्ये आपला दुसरा प्रकार बघूया आता आपण। दर्शक सर्वनाम। नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात। आता बघा इथे काय सांगितलं आहे, नामाबद्दल म्हणजे जर आपण एक नाम घेतलं तर त्याच्याबद्दल अजून जास्त माहिती जे शब्द सांगतात, जे सर्वनामे सांगतात त्याला आपण इथे दर्शक सर्वनाम असं म्हणतो। उदाहरणास्वरूप हा, ही, हे, तो, ती, ते। कमला डॉक्टर आहे, ती खूप छान डॉक्टर आहे। आता पहिलं वाक्य जे आहे एकदम साधं वाक्य आहे की कमला ही डॉक्टर आहे, पण तिच्याबद्दल काहीतरी दर्शविण्यासाठी काय बोललेलं आहे इथे, तिची विशेषता दाखवण्यासाठी काय दर्शवलं इथे आपण की ती खूप छान डॉक्टर आहे। आपला ती हा शब्द झाला दर्शक सर्वनाम। दिनू हुशार मुलगा आहे, तो माझ्या घराजवळ राहतो। दिनूबद्दल अजून जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला इथे तो शब्द वापरला आहे की दिनू हा हुशार मुलगा आहे आणि तो माझ्या घराजवळ राहतो। ते सर्व माझे वर्गमित्र आहेत, ते आता घरी जाते आहे। आता इथे बघा या वाक्यामध्ये 2 आहेत दर्शक सर्वनाम, ते सर्व माझे वर्गमित्र आहे आणि आता ते सर्वजण घरी जात आहे। तर इथे आपले जे अंडरलाईन केलेले शब्द आहे, जे अधोरेखांकित केलेले 2 शब्द जे आहे शेवटच्या वाक्यात, ते आपले दर्शक सर्वनाम बनतात। त्या पुढलं आपलं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम। आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय बघूया। ज्या सर्वनाम शब्दाचा उपयोग संबंध दर्शवण्यासाठी होतो त्याला संबंधी सर्वनाम असं म्हणतात। आता कुठले असे जे सर्वनाम शब्द आहेत, उदाहरणार्थ बघा, जो, जी, जे, ज्या, तो, ती, ते, त्या। आता बघा वाक्य बघा, जे चकाकते ते सोने नसते। आता इथे संबंध कशा दर्शविला गेलेला आहे बघा की जे चकाकते ते सोने नसते। कुठेतरी या वाक्याचा संबंध कुठल्या तरी गोष्टीशी जोडला गेलेला आहे। म्हणजे कसं की जे चकाकते ते सोने नसते म्हणजे पृथ्वी तलावर प्रत्येक सुंदर जी वस्तू असते ती चांगलीच असते असे नाही। म्हणजे या गोष्टीला कुठल्या वेगळ्या गोष्टीसोबत जोडल्या गेलेला आहे, म्हणून तिथे संबंध जोडल्या गेलेला आहे ज्या शब्दासोबत त्याला पण संबंधित सर्वनाम इथे म्हटलेले आहे। ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल। आता संबंध बघा कसा जोडला आहे, भांडणाशी संबंध जोडला आहे की ज्याने हे भांडणाची सुरुवात केली तो आधी माघार घेईल। त्याच्यानंतरचं वाक्य बघा, जो करेल तो भरेल। एकदम सरळ साधा अर्थ आहे या वाक्यांचा। जो जसा करेल त्याचं फळ त्याला मिळेल म्हणजे तो भरेल। त्याच्यानंतरचं वाक्य बघा, जे पेरावे ते उगवते।
म्हणजे माणूस जसे ज्याचे कर्म असते तसं त्याचं फळ त्या माणसाला मिळत असते, असं कुठेतरी संबंध आपल्याशी जोडला गेलेला आहे. म्हणून या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम असं म्हणतो. आपला पुढला प्रकार बघूया आता आपण. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनाम शब्दाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. एक विशेष सांगणं म्हणजे असं इथे की या प्रश्न विचारण्याचा मागचा जो उद्देश असतो त्याचं उत्तर आपल्याला परिपूर्ण मिळत असते. म्हणजे आपण प्रश्न विचारण्यासाठीचा जो सर्वनाम वापरतो त्याचं उत्तर हे कन्फर्म असते. आता बघा, रामायण कोणी लिहिले याचं जर आपण प्रश्न विचारला कुणाला तर याचं उत्तर सर्वांना माहिती असते. कुणाला तर माहीत असते. त्याचं उत्तर आपल्याला असं मिळेल की वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. त्याच्यानंतरचं बघा, दारात कोण उभा आहे. आता जर अचानक कोणी आपल्या घरी आलेलं आणि आपल्याला माहिती नाही की कोण आलेलं तर आपण लगेचच प्रश्न नक्की करू की दारात कोण उभा आहे. तर निश्चितपणे आपल्याला माहिती असते की कोणी ना कोणी याचं उत्तर देणार. तर मग उत्तर देणारा काय म्हणेल, कुणीतरी उभं आहे. म्हणजे घरामधला कुणीतरी एक व्यक्ती असा आहे की ज्याचं नाव घेऊन तो म्हणेल की रमेश उभा आहे, गणू उभा आहे किंवा दिनू उभा आहे असं. त्याप्रमाणे जे आपले 2 वाक्य अजून पुढे दिले आहेत त्याचंही उत्तर आपल्याला मिळतं. पण जे अधोरेखांकित अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत त्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते आपले प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. त्याच्यानंतरचा आपला प्रकार बघा. त्याच्यानंतरचा आपला प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? ज्या सर्वनाम शब्दापासून निश्चित वस्तू किंवा व्यक्ती यांची माहिती मिळत नाही अशा शब्दांना आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ दिले आहे बघा तुमच्या वाक्यामध्ये, कोणीतरी, काहीतरी. आता हे जे शब्द ज्या वाक्यामध्ये येतील आणि तुम्हाला जर प्रश्न असा विचारला गेला की तुम्ही या वाक्यातून अनिश्चित सर्वनाम ओळखा तर तुम्हाला तसं ओळखता आलं पाहिजे. हे बघा, कुणीतरी बाहेर उभा आहे. या वाक्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न आला की या वाक्यामध्ये अनिश्चित सर्वनाम ओळखा, तर कसं ओळखणार? तर बघा, कुणीतरी हे अंडरलाईन करून दिलेले आहे. तर हे आपलं झालं उत्तर. त्याच्यानंतरचं बघा, काहीतरी त्याच्या हातात आहे. काहीतरी त्याच्या हातात आहे म्हणजे वस्तूबद्दल उल्लेख होतो आहे इथे. तर याचा अर्थ हा आहे की काहीतरी हा जो शब्द आहे तो अनिश्चित सर्वनाम आहे. तर असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ग्रामरचा कुठलाही भाग हा एकाएकी कळत नसतो. त्याला आपण जेव्हा रिपीट बघतो किंवा ऐकतो किंवा आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा ते तुमच्या लक्षात येत असते. आता तुम्ही 5th स्टँडर्डमध्ये आहात तर 5th स्टँडर्डमध्ये हे खूप लिमिटेड जितकं आहे तुम्हाला तितकं देण्यात येतं. पण पुढल्या वर्षी आपला प्रकार हाच राहील, सर्वनामाचा टॉपिकही हाच राहील, प्रकारही हाच राहील. पण याच्यामध्ये जे या वाक्यांची डेप्थ आहे ते अजून पुन्हा जास्त येईल. तर थोडं करत तुम्हाला 10th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला हे खूप डीपमध्ये शिकायचं आहे. म्हणून थोडं करत आपल्याला प्रत्येक इयत्तेमध्ये हे शिकायचं आहे. म्हणून प्रत्येकाने हे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की याच्यामध्ये नेमकं आपण काय सांगितलेलं गेलेलं आहे. त्यानंतरचा आपला प्रकार हा आपला सर्वात शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आता याची व्याख्या बघूया आपण काय आहे. आपण स्वतःकरिता किंवा कर्ता-करिता ज्या सर्वनाम शब्दाचा उपयोग करतो त्याला आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. आता बघा इथे, आपण स्वतः म्हणजे मी स्वतः करिता किंवा कर्ता. कर्ता-करिता म्हणजे काय? कर्ता म्हणजे काय? कर्ता म्हणजे करणारा व्यक्ती. याच्याकरिता जो शब्द वापरण्यात येतो त्या शब्दाला आपण म्हणजे त्या सार्वनामिक शब्दाला आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो. आपण जेव्हा कुठलीही व्याख्या हे उदाहरणाद्वारे समजून घेतो तेव्हा ती आपल्याला खूप छान पद्धतीने समजू येते. तर आता बघा, आपण उदाहरणाद्वारे कसं समजून घेऊया याला. उदाहरणामध्ये आपलं दिलं आहे आपण आणि स्वतः हे 2 शब्द दिलेले आहेत तिथे. बघा आता, मी स्वतः त्याला पाहिले. आता मी स्वतः हा आत्मवाचक शब्द झाला. तर बघा, हा जो स्वतः हा जो शब्द आहे हा झाला आपला आत्मवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर बघा, पण इथे पहिल्या वाक्यामध्ये मी हे देखील सर्वनाम आहे, बरोबर ना? आपण सुरुवातीला बघितलं आहे ना, मी हा सर्वनाम आहेच आहे. पण आता बघा इथे मी स्वतः त्याला पाहिले. आता याच्यामध्ये आपले 2 सर्वनाम आहेत. पहिल्या वाक्यामध्ये मी देखील सर्वनाम आहे आणि स्वतः हे शब्द देखील सर्वनाम आहेत. तर याच्यामधून जर तुम्हाला म्हटलं की सर्वनाम ओळखा
तर हे दोन्ही सर्वनाम तुम्ही चूज करायचे, निवडायचे आहे. कुठलं? मी आणि स्वतः हे दोन. आणि जर तुम्हाला म्हटलं की आत्मवाचक सर्वनाम ओळखा, तर तिथे फक्त एकच आपलं सर्वनाम येईल, ते आहे स्वतः. आता पुढलं वाक्य बघा. ती स्वतः तसे म्हणाली. आता याच्यामध्ये ती हे सर्वनाम आहे आपलं आणि स्वतः हे देखील सर्वनाम आहे. पण ती हे जे सर्वनाम आहे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. पण इथे जे स्वतः आहे हा जो शब्द आहे तो आपला आहे आत्मवाचक सर्वनाम. आपल्या पुढील दोन वाक्यातही सेम तसंच आहे. दिलेलं सुरुवातीचे जे आहेत तू, ते हे देखील सर्वनाम आहे, पुरुषवाचक सर्वनाम. पण त्याच्यानंतरचं जे सर्वनाम आहे ते आपलं आहे आत्मवाचक सर्वनाम. तर हे जे सर्वनामाचे आपण आतापर्यंत जेवढेही प्रकार बघितलेले आहेत, तर तेवढ्या प्रकारामध्ये जे जे सर्वनामाचे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिसनुसार सोडवणं गरजेचं आहे, किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बघणे अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल आणि लक्षात येऊन तुम्ही त्याचा अभ्यास पुरेपूर करणार. थोडं महत्त्वाचं अजून सांगते आहे तुम्हाला, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. आता सुरुवातीला मी तुम्हाला काही सांगितलं होतं की मराठीमध्ये एकूण सर्वनामे 9 आहेत. आता तुम्ही म्हणाल इथे की मॅम तुम्ही ते 9च सर्वनामे दिली आहेत आणि इथे तर वाक्यामध्ये भरपूर सर्वनामांचा उपयोग करून उदाहरणाद्वारे समजवलेला आहे. तर अगदी बरोबर प्रश्न राहील तुमचा. सुरुवातीला सांगितलं असतं तर तुमच्या ते लक्षात आलेलं नसतं. म्हणून आता बघा, इथे मी 9 सांगितलेले आहे आणि आपले मुख्य हे 9च आहे. वाक्याच्या गरजेनुसार आपण सर्वनाम बनवून तिथे लिहू शकतो. ज्याप्रमाणे परिस्थिती आली त्याप्रमाणे त्या परिस्थितीला समजून आपण सर्वनामाचा उपयोग करत असतो. जसं आता इथं पहिलं आहे मी, तर मग त्याचं मला हाही एक शब्द बनतो. तू हा दर्शक सर्वनाम आहे, तर तू, तुम्हाला, तुला असे सार्वनामिक शब्द बनतात. पण आता हा जो प्रकार आहे जो मी आता तुम्हाला सांगितलेला आहे इथे, तो आपल्या पुढल्या वर्षी राहील. म्हणजे तुम्हाला 7th स्टँडर्डमध्ये थोडं याचं जे आहे अभ्यास तो वाढवून येणार आहे. म्हणून तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये जे सांगितले गेलेलं आहे अभ्यास, तोच आपल्या लक्षात घ्यायचा आहे. जसं जसं आपलं इयत्ता वाढेल, म्हणजे पुढल्या क्लासमध्ये जसं आपण जाणार, तसं या सर्वनामिक शब्दांची तुम्हाला डेप्थ समजू येईल. हे इथे खूप महत्त्वाचं सांगणं होतं तुम्हाला आणि हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे.